गायक संगीतकार पलाश मुच्छलवर अखेर सांगलीत गुन्हा दाखल। सांगलीचा युवक विज्ञान माने याला पलाश मुच्छलने जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। भारतीय क्रिकेट टीमची उपकर्णधार स्मृती मानधना हिचा बालमित्र असलेल्या विज्ञान माने या युवकाने प्रसिद्ध गायक आणि संगीतकार पलाश मुच्छल याच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे। पलाश मुच्छलने सांगलीचा युवक विज्ञान माने याच्याकडून नजरिया या सिनेमात गुंतवणूक करण्यासाठी 25 लाख रुपये एवढी रक्कम घेतली होती। तसेच या सिनेमात भूमिकाही दिली होती। सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर यात गुंतवणूक केलेली रक्कम आणि त्यावरील प्रॉफिट देण्याचेही कबूल केले होते, पण नंतर प्रत्यक्षात हा सिनेमा काही फ्लोअरवर गेलाच नाही। विज्ञान माने याने त्यानंतर वेळोवेळी पलाश मुच्छल यांच्याकडे आपल्या पैशाची मागणी केली, पण लवकरच पैसे परत देतो असे सांगत पलाशने त्याला बरेच दिवस महिने टोलवून ठेवलं। शेवटी मी तुझे काही पैसे देणे लागत नाही असे सांगत हात वर केले। विज्ञान माने याने आपले पैसे परत मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले। शेवटी सांगली पोलिसात तक्रार दाखल झाली। त्याला प्रत्यक्षात भेटून विज्ञान माने याने पैसे परत मागितले असता पलाशने त्याला जातीवाचक शिवीगाळ केली। अत्यंत घाणेरड्या शब्दात आपला अपमान करून जातीवाचक शिवीगाळ केली असल्याची तक्रार विज्ञान माने याने सांगली पोलिसात दिली आहे। त्याची तक्रार दाखल करून घेऊन पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती सांगलीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप भागवत यांनी दिली आहे। सांगली शहर पोलीस ठाणे येथे गोरा नंबर 194/2026 BNSचे कलम 351(2), 352 यासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 सुधारित कायदा कलम 3(1)(r)(s) या गुन्ह्यातील जे फिर्यादी आहेत विज्ञान प्रकाश माने म्हणून यांनी यातील आरोपी पलाश मुच्छल यांच्या पिक्चर निर्मितीच्या संदर्भामध्ये 25 लाखाच्या देवाणघेवाणीच्या विषयावरून त्यांना पिक्चर निर्मिती करण्यासाठी जे 25 लाख रुपये दिले होते त्याची मागणी केल्यानंतर यातील आरोपी तिस्माने पलाश मुच्छल यांनी यातील फिर्यादी विज्ञान माने यांना जातीवाचक शिवीगाळ केल्या कारणाने सांगली शहर पोलिसांनी येथील वरील कलमा अन्वये आम्ही ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। नमस्कार, मी विज्ञान माने, भारतीय संविधान व न्यायप्रणालीला मानणारा म्हणून मी एक युवक आहे। त्याच पद्धतीनं माझा जो लढा होता पलाश मुच्छलच्या विरोधात तो मी SP साहेबांना ॲप्लिकेशन दिल्यानंतर 20 जानेवारीला तो चालू ठेवला होता। 420 आणि 406 या पद्धतीनं कलम त्यामध्ये त्याला लावावे फसवणुकीचे म्हणून तो होता। माझा त्याच्याबरोबर पिक्चर निर्माता म्हणून ओळख झाली होती। मला त्यांनी विश्वासात घेऊन पिक्चरला पैसे लावा म्हणून माझ्याकडून त्यांनी 25 लाख रुपये त्यावेळी घेतले होते। पैशाची वारंवार मी 6 महिन्यात पिक्चर करून देतो म्हणून त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले, परंतु तो एक नंबरचा डबल डोलकी भामटा आणि फसव्या निघाला। कारण की ज्यावेळी मी पैसे मागायचो प्रत्येक वेळी त्यांनी मला कारणं दिली, आज देतो उद्या देतो करत त्यानं 2 वर्षपर्यंत वेळ ओढत नेला। त्याचं हे नोव्हेंबरच्या दरम्यान ज्यावेळी तो सांगलीमध्ये होता त्या दरम्यान मी आणि माझे काही सहकारी त्याला भेटायला गेलो आणि भेटल्यानंतर त्याला विचारलं, बाबा आमचे पैसे तुम्ही द्या। परंतु त्याची जी वृत्ती होती म्हणजे एखाद्या विशिष्ट समाजाबद्दल हिनवण्याची जी वृत्ती, म्हणजे मी कॅमेरासमोरसुद्धा बोलता येत नाही मला, मी माझ्या FIRमध्ये बोललो कारण की एवढे घाणेरड्या शब्दाने त्यानं समाजाबद्दल एक घृणास्पद बोलला हे मी FIRमध्ये त्यावेळी दिलं। परंतु कुठेतरी पैसे देईल, आज देईल उद्या देईल या अपेक्षावरती थांबलं, परंतु त्यात काय मला सक्सेस नाही मिळाला। परंतु पलाश मुच्छलची ती वृत्ती जी होती ही समाजाबद्दलची खूप घाणेरडी होती, तो पूर्णपणे फसव्या निघाला आणि माझी आर्थिक आणि विशिष्ट समाजाबद्दल त्याची जी विचार होते ते बघता मी माझा जो जबाब आहे माझं जबाब जे झाले ते दिले आणि पोलीस प्रशासनाने त्याने चांगल्या पद्धतीनं दखल घेऊन त्याच्यावरती FIR नोंद केले आणि पुढील कारवाई आता पोलीस प्रशासन करेल, मला त्यांच्यावरती विश्वास आहे।